यतीश को इस मरतबा ड्राइव किया ऑफ वॉली पे लेकर डीप मिड ऑन पे आके लॉन्ग ऑन के फील्डर फंबल करते हुए 2 रन पूरे किए बैट्समैन ने। निश्चितच पहिल्याच चेंडूवरती 2 धावा जोडल्या गेल्या। याच मैदानावर येत्या शुक्रवारपासून एका नव्या स्पर्धेला सुरुवात होईल, विकास स्फूर्ती चषक। तर नक्कीच या चषकाचा आनंद घ्यायचा आहे। अजून कोणी जर नोंदणी केली असेल तर संघाने नोंदणी करायची आहे। 2 रन बिना किसी विकेट के अच्छा ड्राइव किया था यतीश शेलार ने। बबलू पाटिल इस मरतबा आसमान में तान दिया है, खिलाड़ी उसके नीचे, यतीश आउट। रहा था वहां पे ऑन द राइज खेला था, सिर आसमान में, गेंद आसमान में, और आखिरकार कल्पेश बबलू पाटिल अपनी टीम के लिए सफलता दिलाते हुए। निश्चित अतिशय चुकीचा हा फटका होता, कारण आपण जर पाहिलं शरीरापासून दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचमुळे आपण पाहतोय बॅट आणि चेंडू यांचा नीटचा संपर्क नाही। चेंडू हवेत उंच उडाला आणि झेल अचूकरीतीने टिपला गेला। पहिला झटका, पहिला फटका बसतोय सरस्वती खालींग संघाला। धावसंख्या स्थिर, 1 बाद 2 धावा। 2 रन 1 विकेट गंवाने के बाद नए बैट्समैन बल्लेबाजी को आए, विद्यानंद का साथ निभाने। भावेश आए हैं। आप देख रहे हैं ग्रैंड फिनाले विकी स्पोर्ट कुकसे और सरस्वती खालिंग के बीच में। इतने रन तो बनाने होंगे जहां पे विवेक शेलार, प्रिंस ऑफ भिवंडी अपनी गेंदबाजी का जादू चलाए। इस मरतबा बढ़िया गेंद, इन कटर, आउट, कॉट बिहाइंड। बबलू पाटिल अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। थोडासा आखूड टप्प्याचा हा चेंडू होता, मात्र आपण जर पाहिलं तर जागेवरनं हा खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावला। दोन्ही फलंदाज जे बाद झालेले आहेत त्याच्यामध्ये फुटवर्क पाहायला मिळालेलं नाहीये आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळते। 2 फलंदाज बाद झाले, धाव फलकावरती धाव झळकल्या 2। टिप्पा खाने के बाद थोड़ी अंदर की जानिब गेंद आई थी, आउट हो गए वहां पे। शून्य का चश्मा पहन के विद्यानंद ने बैट्समैन प्रशांत आए हैं बल्लेबाजी को। देखना है कि प्रशांत को कितना परेशान करते हैं बबलू पाटिल। पीटीसी के सबसे बड़े ऑलराउंडर बबलू पाटिल छोटे रनअप से। प्रशांत को अच्छी गेंद, बाल बच गए प्ले डाउन होने से। ऑन द राइज खेलना चाहते थे, थोड़ा दूर से खेलने की कोशिश थी, कट के गेंद अंदर की जानिब आई। कमाल की बॉलिंग कर रहे हैं बबलू पाटिल। इस मरतबा ड्राइव, हो ये कैच होता तो बेस्ट कैच रहता। शुभम थे वहां पर, करण थे। हाफ एंड टफ चांस, ये देखिए किस तरह से जंप किया था उन्होंने। मित्र म्हणेन झेल जरी सोडला तरी 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात, यात वाद नाहीये सर। एब्सोल्युटली ट्रू। 3 रन अपने टीम के लिए बचाते हुए स्कोर इस वक्त 3 रन। बहुत ही कसी हुई गेंदबाजी मैंडेटरी पावर प्ले में कर रहे हैं बबलू पाटिल। सामना करेंगे भावेश। राइट आर्म ओवर द विकेट, बहुत तेज गेंद निकल गई विकेट कीपर के पास। बढ़िया ओवर, 1 ओवर 3 रन और 1 विकेट। इट हैज बीन अ वंडरफुल ओवर टर्न फ्रॉम बबलू पाटिल। तर नक्कीच मित्रांनो आपण व्यासपीठाकडे जात आहोत, कारण आपल्याकडे थोडासा वेळ आहे। कारण मित्रांनो कुठलीही स्पर्धा असू द्या, एखाद्या मान्यवरांचं योगदान असणं फार गरजेचं आहे आणि जो योगदान आमच्या स्पर्धेसाठी फार मोठा योगदान आहे। कारण जे आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी जो रिप्रेझेंटेटिव्ह पाहतो हा होतं
जे आम्हाला निकेत लाभलेलं आहे, एक चांगले व्यक्तिमत्व आणि आमचे जीवलग नरेशदादा राऊत यांचे जवळचे मित्र सन्माननीय आदरणीय तुकारामजी गोडविंदे साहेबांचा पण या व्यासपीठावर सन्मान करत आहोत. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय नरेशदादा राऊत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय तुकारामजी गोडविंदे साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो, खूप मोठं योगदान आम्हाला लाभलेलं आहे या स्पर्धेसाठी. मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड्स रेफ्रिजरेटेड स्पॉन्सर बाय तुकारामजी गोडविंदे यांचा आपण या व्यासपीठावर सन्मान करतोय. थँक्यू सो मच. ओवर टू यू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद योगेश. मंटी को गेंदबाजी दी गई है. पहली गेंद ऑन दी राइज खेला है बहुत ही खूबसूरती के साथ डीप एक्स्ट्रा कवर में, 1 रन. ऑफ साइड के बहुत अच्छे बैट्समैन नजर आ रहे. प्रशांत ऑन दी राइज खेला था, गेंद के ऊपर जाके ड्राइव लगाते हुए 1 रन से स्कोर 4 पे पहुंचा है. बंटी राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मरतबा स्लॉक स्वीप, गेंद मिड विकेट बाउंड्री की तरफ, पहले बाउंस पर 4 रनों के लिए. ज्या व्यक्तीची आपण नक्कीच आतुरतेने वाट पाहत युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय सुजित दादा ढोले अर्थात पप्प्याभाई यांचं या रंगमंचनावर या क्रीडांगणावर शुभ आगमन झालेलं आहे. आपला जयदुर्गा चषक 2020 मध्ये जयदुर्गा स्पोर्ट पोलीस संघाच्या वतीने, त्याचप्रमाणे नरेशजी राऊत यांच्या वतीने तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जी ठाकरे यांचं सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मनापासून मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. शॉट हम पुल कर दिया है जमीन के सारे आउटफील्ड में, 1 रन बनता हुआ. हमारे बीच आज के हमारे मुख्य अतिथि सम्माननीय सुजीत ढोले और पपिया सेठ हमारे बीच पहुंच चुके हैं. आपका हार्दिक स्वागत है. देवा ग्रुप की पहचान, उनके सभी साथियों का हार्दिक स्वागत है. मोस्ट वेलकम. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक, फील्डर है, एक और विकेट, दूसरा झटका. पर तीसरा विकेट गिरा है 9 पर सरस्वती खालिंग का. आप देख रहे हैं ग्रैंड फिनाले सरस्वती खालिंग बनाम विकी स्पोर्ट कुक से आज मंच की शोभा बढ़ा रहे डैशिंग डायनामिक सुजीत ढोले जी उर्फ पपिया सेठ आज के हमारे मुख्य अतिथि. उनके साथ कई मुख्य अतिथि है. सभी का हार्दिक स्वागत है. विवेक शेलार के लिए, आर सिक्सर के लिए सम्मानीय सुजीत ढोले जी ने 500 रुपए का इनाम रखा है. बढ़िया गेंद, लेट कट किया, लेकिन बढ़िया फील्डिंग. क्या खेल हो रहा है. बल्ले के फेस को खोल के लेट कट किया था. बहुत खूबसूरत फील्डिंग. हमारे बीच सम्माननीय पप्पिया ठाकरे जी है, उनका भी हम हार्दिक स्वागत करते हैं. स्कोर है इस वक्त 10 रन. इस मरतबा मिस टाइम, एक और विकेट.
चौथा झटका लगता हुआ सरस्वती खालिंग को, और कहना होगा कि विकी स्पोर्ट कुक्से ने दबाव बना दिया। मैंडेटरी पावर प्ले पुअर प्ले साबित होता हुआ सरस्वती खालिंग के लिए 10 रन बने, 3 विकेटें गिरी। बीसीसी के सामने बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी की थी विवेक शेलार ने, प्रिंस ऑफ भिवंडी। देखना है कि किस तरह की बल्लेबाजी करते हैं। यही कारण है कि बबलू ने अपने आप को कंटिन्यू रखा है। शिवलीला ग्रुप वासिन यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेसाठी आणि दोन्ही संघांसाठी। आवाज करना है यार। गेंदबाजी के लिए बबलू पाटिल, अच्छा बैटल विवेक के लिए। ओ अपील वहां पर रफ्तार में बीट किया था लेग बाय। रन बनाना बहुत ही कठिन हो रहा है। संदीप ठाकरे और सुजीत ढोले साहब की तरफ से हर सिक्सर के लिए 500, हर विकेट के लिए 500, दोनों तरफ आग लगी हुई। अच्छी गेंद, अपील कोर्ट भी एंड की पूरी तरह से बैट्समैन को खोल के रख दिया था। बहुत खूबसूरत गेंद। ग्यारह रन 3 विकेटों के नुकसान पे तीसरे ओवर का खेल चलता हुआ। बबलू स्वीप की कोशिश, आउट एलबीडब्ल्यू, टो क्रशर। बॉलिंग कर रहे हैं बबलू पाटिल, बड़े मैच के खिलाड़ी। ग्यारह रन 4 विकेटों के नुकसान पर विवेक शेलार अभी भी वहां पे मौजूद है। तीसरा ओवर चल रहा है। नरेश राउत का ये शो हिट होता हुआ। पिछले साल इस शो को विकी स्पोर्ट कुक्से ने जीता था, और इस साल भी इरादे कुछ और ही हैं। नए बैट्समैन नीलेश आए बल्लेबाजी को। स्कोर है 11 रन 4 विकेटों के नुकसान पर। बबलू पाटिल 5 विकेटों के नुकसान पे इस मरतबा स्क्वायर ऑफ द विकेट खेला है। 1 रन बना है, एक से ज्यादा कुछ भी नहीं। स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 12 रन 5 विकेटों के नुकसान पे। कमाल की बॉलिंग हो रही है विकी स्पोर्ट कुक्से की। विवेक को बढ़िया बाउंसर, लेकिन अंपायर ने वाइड घोषित किया। 1 फॉर दी ओवर का इशारा। कंधे के जोर से उठाया था बबलू पाटिल ने गेंद को। 13 पे पहुंचा है स्कोर। बबलू विवेक को परफेक्ट यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर था, लेकिन बहुत ही सफाई से खेला। 2 रन पूरे किए बैट्समैन ने। क्या गेंदबाजी कर रहे हैं। बबलू पाटिल सामना करेंगे विवेक शेलार। 3 पे बल्लेबाजी कर रहे हैं। राइट आर्म ओवर द स्टंप्स। विवेक को उछाल दिया, 6 रन। क्या शॉट है।
3 ओवर की समाप्ति, रन बने 21 और बचे हुए 2 ओवर में क्या होता है ये आइए सुनते हैं गैकवाड सर से। जबकि धन्यवाद भावे सर. कपिल पाटील महाब यांच्याकडे या षटकासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आले. 500 रुपयाचा पारितोषिक सुजितजी डोले, त्याचप्रमाणे सन्माननीय संदीप ठाकरे यांच्याकडनं आलेले आहेत. धन्यवाद. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा झळकलेल्या आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा. खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर जयदुर्गा चषक 2020 मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेच्या लढाईला सुरुवात झालेली आहे. आजचा अंतिम सामना रखतोय विकी स्पोर्ट कुकसे वर्सेस सरस्वती खालिंग. मयूर पाटील गोलंदाजी सज्ज होतोय. जी रणनीती विवेक शेलारनं आखली होती बीसीसी बोरिवली विरुद्ध, तीच रणनीती या ठिकाणी आखतो की काय. जोपर्यंत विवेक शेलार खेळपट्टीवर ठाण मांडून तोपर्यंत चांगल्या धावसंख्येचा नक्कीच सरस्वती खालिंग संघ विचार करेल. मयूर पाटीलचा चेंडू, समोर जाईल फलंदाज. निश्चितच सुरेख अशा पद्धतीचा चेंडू, मात्र हा चेंडू निलेशला उमगला नाही. अतिशय सुरेख चेंडू, अगदी पुढ्याचा चेंडू पडला आणि थोडासा चेंडू बाहेर निघाला. अप्रतिम चेंडूची हाताळणी केली होती. निर्धाव चेंडू. दरम्यान मयूर पाटीलचा पुढचा चेंडू समोर जातो निलेश. एक हळुवार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गुडलेंच्या क्षेत्रात चेंडू पडतोय, चांगली उसळी प्राप्त करतोय आणि एकापाठोपाठ एक चेंडूवरती चकित होतोय. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर निलेशने स्ट्राईक रोटेट करण्याची गरज आहे. विवेक शेलारला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. मात्र दोन्ही चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत. मयूर. थँक्यू सर. दरम्यान या ठिकाणी अतकुलीच्या विद्यमान पोलीस पाटील सौभाग्यवती कांचनताई, रोहिदास राऊत, रामदास राऊत मॅडम यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा पायांची कोणतीही हालचाल नाही. धाव गतीमध्ये कोणत्या प्रकारची हालचाल होताना दिसत नाही धाव फलकावरती. 3 चेंडू निर्धाव चेंडूंची हॅट्रिक पूर्ण केली जाते. कुशल मोमेंटला आपण पाहतोय, कारण 4थं षटक आहे आणि या षटकात 3 चेंडू सलग निर्धाव. वा. सिलिमिडॉनला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. थोडासा सिलिमिडॉनच्या क्षेत्रात पण एक क्षेत्ररक्षक. 4था चेंडू निर्धाव. जणू काय प्रॅक्टिस चालू आहे. सत्व परीक्षा घेतली जाते या ठिकाणी सरस्वती खालिंग संघाच्या निलेशची. 4 चेंडू निर्धाव. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान मयूरच्या गोलंदाजीला सामोरा जाईल निलेश. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय, मात्र सेफ लँडिंग झालेली आहे. पळून एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा लिहिल्या पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकतायत. 23. चौथ्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू असावा. 23 धावा धाव फलकावरती. विवेक शेलारसाठी एक षटक शिल्लक असेल शेष, कारण 5 षटकांचा हा सामना आहे. अतिशय महत्वाचा षटक राहील दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. दरम्यान मयूर सज्ज. समोर जाईल तो निलेश. विकी स्पोर्ट कुकसे वर्सेस सरस्वती खालिंग. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. निर्धाव चेंडू. 5 चेंडू निर्धावला पाहायला मिळेल. एका चेंडूवर दुहेरी धाव आणि अशा पद्धतीने 4थ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. अंतिम सामन्यात अशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. दर्जेदार गोलंदाजी, टिच्चून केलेला मारा, अप्रतिम अशा पद्धतीचा स्पेल मयूर पाटील यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. वेगात बदल केला होता, अचूक टप्प्यावरती भर दिला होता. जयदुर्गा चषक 2020 कोण या चषकाचा मानकरी होईल? जवळजवळ 6 फुटापेक्षा अधिक उंची असलेला चषक, अप्रतिम असा चषक, अप्रतिम स्पर्धेचं आयोजन नियोजन. सुफियान शेख यांनी सकाळी भावना व्यक्त केली. पीटीसी मधील पहिल्या 3 स्पर्धेमध्ये या स्पर्धेचा उल्लेख होईल. इतकी दर्जेदार स्पर्धा मंचावरती पाहतोय आपण. अतिशय सुरेख अशा पद्धतीने आमचे मान्यवर मंडळी या खेळाचा आनंद घेत आहेत. पारितोषिकाची खिरापत वाटली जाते आहे. 5वं षटक असेल तर अतिशय निर्णायक आणि महत्वाचं, कारण ही मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची लढाई आहे आणि या ठिकाणी हा मान, सन्मान, प्रतिष्ठा कोणाला प्राप्त होईल? जयदुर्गा चषक 2020 चा मानकरी कोण? गतवर्षी या चषकाचा मानकरी ठरला होता विकी स्पोर्ट कुकसे संघ. पुनश्च कुकसे संघ या चषकावरती नाव कोरणार की सरस्वती खालिंग संघ याच्यामध्ये फेरबदल घडून आणणार आणि विजयासाठी सरस्वती खालिंग संघ सुद्धा आसुसलेला असणार. मात्र यासाठी 6 चेंडू महत्वाचे. विवेक शेलार यांची खेळी महत्वाची. तर 5वं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज भूषण पाटील. सामोरं जाईल तो विवेक शेलार. तालुका नव्हे, जिल्हा नव्हे, राज्य नव्हे,
राष्ट्र नव्हता आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत टेनिस क्रिकेटचा ज्याने आपला दबदबा निर्माण केला तो विवेक शेलार सामोरा जातोय भूषण पाटीलच्या गोलंदाजीला. पहिला चेंडू फिरकावण्याचा प्रयत्न मिस टाइम शॉट आपला पाहायला मिळतो विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय एक सहज सोपा झेल धरतीला दान होतोय आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय. 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्या 2 धावेच्या जोरावरती धावपलकावरती धावा झळकतायत 25. क्रिकेटमध्ये म्हटलं तर पकडा कॅच जिंका मॅच या मंत्राचा विसर पडतोय. स्वतः कर्णधार आकाश जोशीच्या हातातून झेल निसटतोय. अतिशय दुर्दैवी घटना आणि आपण पाहतोय बबलूचा एक हात डोक्यावरती येतोय. 25 धावा धावफलकावरती जयदुर्गा चषक 2020 मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची लढाई आणि या लढाईत कोण विजयी होणार चषकावरती नाव कोण कोरणार. 5वं षटक अतिशय निर्णायक षटक भूषण पाटील गोलंदाजी सज्ज सामोरा जाईल तो विवेक शेलार. पूर्ण लांबीचा चेंडू अतिशय देखणा प्रहार आपला पाहायला मिळतो स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे चेंडू धाडण्याचा प्रयत्न झाला 2 धाव पडून पूर्ण केल्या गेल्या 2 धावेच्या जोरावरती धावपलकावरती धाव झळकतायत 27. 5 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा अतिशय माफक लक्ष. उपांत्य फेरीच्या सामन्याच्या अगोदरपासून आपण पाहतोय कुठेतरी धावसंख्येला जणू काय लगाम लागतोय. खेळपट्टीनं नूर बदललाय. एक अचूक टप्प्याच्या गोलंदाजीला ही खेळपट्टी जणू काय साथ देऊ लागली असं वाटू लागलेलं आहे. भूषण पाटील गोलंदाजी सज्ज सामोरा जाईल तो विवेक शेलार वंडरबॉय सरस्वती खालिंग संघ. पुढचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू आणि कॉर्नरच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार. सिटी क्रिकेटमधील आमचे कॉमेंटेटर मदर खान यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मदर खान साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. षटकार प्राप्त केला जातोय. षटकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत 33 धावा. चेंडू द्यायचाय जुना चेंडू द्या कमिटी मेंबर जुना चेंडू द्यायचाय. सन्माननीय सुजितजी ढोले साहेब संदीपजी ठाकरे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कपिलजी पाटील महाप यांच्याकडनं 200 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. 200 400 रुपये माझ्याकडे जमा आहेत. अतिशय सुरेख अशा पद्धतीचा हा फटका होता. संघाला आत्मसन्मान जर मिळून द्यायचा असेल तर 40 ते 50 धावा त्यांना नक्कीच उभाराव्या लागतील. पहिल्या 3 चेंडू 10 धावा वसूल केल्यात आणि त्याच जोरावरती 33 धावा झळकल्या गेलेल्या आहेत. जयदुर्गा चषक 2020 मानकरी कोण सरस्वती खालिंग की विकी स्पोर्ट कुकसे. भूषण पाटील यांचा पुढचा चेंडू या ठिकाणी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला मात्र बॅट आणि चेंडू यांचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय पलटवार पाहायला मिळतोय भूषण पाटील यांच्याकडनं. धाव फलकावरती धावसंख्या स्थिर 5 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा. भूषण पाटील यांचा पुढचा चेंडू सामोरा जाईल विवेक शेलार. आंतरराष्ट्रीय क्रिकेट टेनिस क्रिकेट ज्यांनी गाजवलाय तो विवेक शेलार समोर आहे. निश्चितच अतिशय सुरेख चेंडू बॅटची आतली कडा घे चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय आणि 6वा झटका फटका बसतोय सरस्वती खालिंग संघाला. अनेक ठिकाणी आपण ठाणे जिल्ह्यातल्या हळदींमध्ये सुद्धा हे गाणं ऐकत असतो. देवाभाई देवा ग्रुपचे सर्वेसर्वा सन्माननीय सुजितजी ढोले आणि त्यांचे सारे सहकारी संदीपजी ठाकरे असतील सारे सहकारी या ठिकाणी मंचावरती विराजमान झालेले आहेत. अतिशय टिचून तिखट मारा झाला विकी स्पोर्ट कुकसे संघाकडनं आणि पूर्णपणे बांधलेला आहे त्यांनी सरस्वती खालिंग संघाला. भूषण पाटील यांचा पुढचा चेंडू निश्चितच सुरेख चेंडू निर्धाव चेंडू अशा पद्धतीनं 5 षटकांच्या डावाला समाप्ती होते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबदल्या धावपलकावरती धावा झळकलेल्या आहेत 33. विजयाचं लक्ष असेल 34 धावांचं. हे 34 धावांचं लक्ष कशा पद्धतीनं साकारलं जातंय ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भाबे सर यांच्या आवाजात. थँक्यू सो मच गायकवाड सर. दरम्यान आपण व्यासपीठाकडे जात आहोत कारण आपण आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय मान्यवरांचं आपण व्यासपीठावर या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत. युवकांचे प्रेरणास्थान आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान आम्हाला लाभलेलं आहे.
सन्माननीय सुजितजी ढोले उर्फ पप्याबाई यांचा पण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतोय. या स्पर्धेचे आयोजक वन मॅन शो सन्माननीय नरेश राऊत यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करत आहोत. भगव्या रंगाची उबदार मायाची शाल, भगवा रंग म्हटला तर मित्रांनो महाराष्ट्राची आन बान शान आणि हीच रंगाची शाल इथे मात्र ओढवली जात आहे. पुष्पगुच्छ आणि त्यानंतर या स्पर्धेचं मोमेंट देऊन आपण या ठिकाणी सन्मानित सुजितजी ढोले यांना आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर देवा ग्रुपचे उपाध्यक्ष सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत कुक्षेचे संदीपजी ठाकरे यांचा पण या व्यासपीठावर सन्मान करणार आहोत. मी कल्पेश राऊत यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. माजी ग्रामपंचायत कुक्षेचे सरपंच, त्याचप्रमाणे देवा ग्रुपचे उपाध्यक्ष संदीपजी ठाकरे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. कोशिंबी गावचे उद्योजक सन्माननीय रमेशजी ठाकरे या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. मी सन्माननीय रामदासजी राऊत यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते सन्माननीय रमेशजी राऊत यांना आपण या व्यासपीठावर सन्मानित करूया. आज हा व्यासपीठ मित्रांनो पूर्णपणे फुलून गेलेला आहे. अनेक मान्यवर व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे प्रेम आहे जयदुर्गा स्पोर्ट क्रिकेट अतकुली संघावर, हेच प्रेम आहे या स्पर्धेवर आणि या ठिकाणी आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करत आहोत. थँक्यू सो मच. आता मात्र आपण जाऊया दुसऱ्या इनिंगच्या दिशेने आणि ही स्पर्धा सक्सेसफुल होण्यासाठी आपण जर पाहिलं तर एकविरा स्पोर्ट भादाणी संघाने सुद्धा अपार मिलित केलेली आहे आणि खूप मोठं योगदान या आयोजकांना लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आइए दोस्तों, लौट चलते ग्रैंड फिनाले की तरफ, जहां पे 34 का लक्ष्य रखा है और मेरे साथ जुड़ चुके हैं वॉइस ऑफ कुक्से। हालांकि पिछले साल की डिफेंडिंग चैंपियन विकी स्पोर्ट कुक्से ही है इस कप की, और सम्मानित सुजीत ढोले और पपिया ठाकरे ने ऐलान किया है कि हर विकेट के लिए 500 रुपये, हर सिक्सर के लिए 500 रुपये। आज मान्यवर से मंच भरा हुआ है। आप देख रहे हैं नरेश राउत का बिग शो, दोनों ओपनर्स। देखिए योगेश मरता क्या ना करता, विवेक शेलार प्रिंस ऑफ भिवंडी गेंदबाजी के लिए आए हैं। उनको पता है कि अगर किसी को लाया तो फिर बबलू मैच खत्म कर देंगे। आणि या सामन्याचे चित्र जर आपण पाहिलं बाबे सर तर नक्कीच विवेक शेलारची ते 2 षटकं जी आहेत ती फार इम्पॉर्टंट असणार आहेत खालिंग संघासाठी। विवेक शेलार सामना करेंगे बबलू पाटिल। बहुत अच्छा बैटल, राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद तेज तर्रार गेंद, नींद उड़ाती भी, लेकिन वाइट। बल्ला जरूर चला दिया था, लगा तो मटका नहीं तो झटका। खूपच वेगाने इथे मात्र चेंडू टाकला विवेकने, परंतु नक्कीच कुठेतरी आपल्या लेंथवर मात्र या ठिकाणी कंट्रोल करू शकला नाही आणि अवांतर धावेने इथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय विवेक। इस मर्तबा बहुत ही दर्शनीय स्क्वायर ड्राइव, गेंद कवर पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। शॉट क्या हो सकता है, जाजिबुल नजर स्ट्रोक, क्या खूबसूरत शॉट केला। यूटिलाइज द पेस ऑफ विवेक। पण की त्याचा विवेक शेलार जर आपण जर पाहिलं तर उच्च दर्जाचा गोलंदाज आहे, परंतु तेवढाच उच्च दर्जाचा फलंदाज आपण पाहिला तर बबलू पाटील सुद्धा आहे। कारण त्याच्या कारकिर्दीमध्ये बाबे सर आतापर्यंत 64 मॅन ऑफ द सिरीज हे अवॉर्ड्स या खेळाडूंनी पटकावलेले आहेत। बिल्कुल, पीटीसी के सबसे फोकस खिलाड़ी विवेक शेलार। इस मर्तबा अंदर गेंद आई, अपने स्टंप्स को कवर किया, कॉपी बुक स्टाइल में पुश किया, कोई रन नहीं। आणि या ठिकाणी मात्र पारितोषिक आलेलं आहे डीजे साठी, जे आपण आतापर्यंत संगीत ऐकलं पप्याबाईचे नावानं सारा जिल्हा दणानतोय, त्यासाठी मापचे सन्मानित कपिलजी पाटील याचकडनं डीजे आकाशसाठी कॅश प्राइस 500 रुपयाचं। थँक्यू। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए विवेक शेलार। इस मर्तबा हुक कर दिया है, गेंद हवा में जरूर, लेकिन फील्डर से दूर होती भी 2 रन पूरे किए बैट्समैन ने। कुल मिलाकर 7 पे पहुंचा स्कोर।
तर नक्कीच आमच्याकडे मात्र पारितोषिक आलेलं आहे. प्रति षटकारासाठी कॅश प्राईज 500 रुपये आणि प्रति विकेटसाठी 500 रुपये कॅश प्राईज आलेला आहे. सन्माननीय सुजितजी ढोले आणि सन्माननीय संदीपजी ठाकरे पप्या यांच्या माध्यमातून आपल्याला या पारितोषिकाचा वर्षा पाहायला मिळतोय. विवेक शेलार इस मरतबा बल्ले के मुंह को खोला, स्टीयर किया बैकवर्ड पॉइंट पे, स्ट्रोक के साथ ही निकल पड़े 1 रन। क्या सूझबूझ की बल्लेबाजी कर रहे हैं बबलू पाटिल। 8 रन बिना किसी विकेट के। अगर विवेक शेलार को विकेट नहीं मिला तो फिर खालिंग का सपना भी खड़ सकता है। हो नक्कीच आणि विवेकला इथे मात्र ब्रेक थ्रो देणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर नक्कीच अशा प्रकारे सिंगल आणि डबल धाबा जर खर्च केल्या तो आव्हान आहे, त्या आव्हानापर्यंत सहजपणे विकेट्सवर कुशे संघ मात्र या ठिकाणी पोहोचू शकेल. दरम्यान या ठिकाणी आमच्यापासून रजा घेत आहेत प्रमुख अतिथी आजचे सन्माननीय सुजितदादा ढोले आणि सन्माननीय संदीपजी ठाकरे, त्याचप्रमाणे त्यांचे समवेत रमेशजी ठाकरे. तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. अपील कॉर्ड बिहाइंड की, लेकिन अंपायर सहमत नहीं। तेज तर्रार गेंद थी, उछाल भी था, उत्साह में ज्यादा विश्वास में कम। नक्कीच अशा अपील्स बाबी सर आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. एखादा स्वेअर चेंडू असला तर नक्कीच तो स्वेअर चेंडू या ठिकाणी डावलण्यासाठी अशा प्रकारचे दृश्य आपल्याला पाहायला मिळत असतात. परंतु नक्कीच काय पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए ड्राइव किया इनफील्ड के ऊपर से, गेंद कवर बाउंड्री की तरफ सरक रही है। 2 रन पूरे किए, कहीं भी विवेक शेलार का दबाव नजर नहीं आया पहले मैंडेटरी पावर प्ले में, और 1 ओवर की समाप्ति पे रन बने 10, जबकि लक्ष्य है केवल 34 रनों का कप को जीतने के लिए। म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी फक्त 24 धाब्यांची आवश्यकता आहे. 24 माफ गेंदों करा, में 4 षटकामध्ये 24 धावा जोडायच्या आहेत, कारण प्रति 5 षटकांचा सामना आहे. म्हणजे जवळपास बॉल टू रन इक्वेशन पाहायला मिळतोय. देखिए इस तरह का मैच जीतने के लिए आपको गुच्छों में विकेट लेना होते। म्हणजे एखादी चमत्कारी गोलंदाजी तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल ही स्पर्धा जिंकायची असेल तर. परंतु नक्कीच एक गेम प्लॅन केला होता विवेकने, कारण पहिले षटक इथे मात्र हाताला कुठेतरी या ठिकाणी विकेट्स घेण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न असफल ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर से ऊपर क्रिकेट बीपीएल भिवंडी प्रीमियर लीग का ऑक्शन देखना ना भूलिए। 22 तारीख मंगलवार को वाटिका के एसी हॉल से। अल्ताफ बाली प्रेजेंट, यूट्यूब पे देखना ना भूलिए। अल्ताफ बाली प्रेजेंट। बढ़िया गेंद, यॉर्कर, वाइड यॉर्कर थी, बीट किया। और बीपीएल रहेगा 5 से 10 जनवरी। पहली मर्तबा इतिहास बनने जा रहा है भिवंडी प्रीमियर लीग। BC4 ऑर्गेनाइज, पॉइनियर स्पोर्ट ऑर्गेनाइज, अल्ताफ बाली प्रेजेंट। एक चांगली संकल्पना अल्ताफ बाली यांच्याकडनं पाहायला मिळते, कारण खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म पाहायला मिळतोय. बहुत बढ़िया गेंद, लेकिन ज्यादा कटी वाइड। और कई लोग पूछ रहे हैं सिटी क्रिकेट कब स्टार्ट होगा, तो सिटी क्रिकेट 23 तारीख से स्टार्ट हो रहा है पोगांव में, स्वराज चषक। बिना पायल के बजे घुंगरू अगोदर आपण जर पाहिलं तर टार्गेट खूप छोटा आहे, आणि तुम्ही जर अशा रीते जर अवांतरच्या रूपाने धावा खर्च केल्या तर मात्र या सामन्यावर पूर्णपणे एक दबदबा कायम करू शकेल अपोजिट संघ अर्थात विकी स्पोर्ट कुकसे. 11 रन हो चुके हैं। इस मरतबा फ्लिक कर दिया पैरों के सामने, गैप में कोई मौका नहीं। 4 रन। गुडगा टेक तमाशा देख हा फटका आपण पाहतोय, क्या स्लॉक केला या ठिकाणी. खूप मोठा गॅप सुद्धा पाहायला मिळतोय, अगदी खेळाडू कक्षाच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. म्हणजे एक परफेक्ट इथे मात्र या ठिकाणी पाहतो की वन मॅन आर्मीचा रोल अदा करतो या बबलू पाटील, आणि कुठेतरी आता मात्र आपण बाबी सर म्हणू शकतो की विजयाच्या दिशेने विकी स्पोर्ट कुकचे संघ वाटचाल करतोय. बिल्कुल, घुटना टेक और कप की तरफ देख। उनकी नजर अब कप की तरफ है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, ओ खराब गेंद। देखना अंपायर का क्या इशारा आता है। वाइट। आबा दूबी चलती हुई मैदान में 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है। 16 रन बिना किसी विकेट के। बबलू पाटिल जो बल्लेबाज हैं वो बहुत ही सर पे बर्फ रख के बल्लेबाजी करते हैं, स्थिति को आकलन करते हैं। इज अ ग्रेट ऑलराउंडर इन पीटीसी। इस मरतबा ड्राइव करते हुए ऑफ वॉली पे लेके विकी शक्ल में वाइड ऑफ लॉन्ग ऑन। विवेक के पास गेंद, 1 रन। 17 पे पहुंचा है स्कोर। यहां से अभी भी 20 रन 17 ही रन चाहिए।
गेंदें काफी बची है, 10 विकेट बचे हैं, नेशनल परमिट बल्लेबाजी का मिल गया है। राइट आर्म ओवर द स्टंप्स, यतीश ड्राइव किया, लोअर फुल टॉस गेंद को फिर से विवेक के पास, 1 रन, 18 पे पहुंचा है स्कोर। काफी शांत क्रिकेट चल रहा है। नक्कीच असं वाटलं होतं की हा सामना एक टफ मध्ये पाहायला मिळेल, परंतु नक्कीच कुठेतरी खाली संघाच्या फलंदाजांनी निराश केलं आणि त्याचमुळे पाहतो की एकतर्फा सामना इथे मात्र प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळतोय। 2018 से मजहर खान मेरे साथ कमेंट्री सिटी में करते हैं, हमारे बीच है। इस मरतबा मिस टाइम नहीं है, क्लीन इट, 6 रन, शॉट है, स्टँड अँड डिलिव्हर, बैकफुट पे जाके फोर्स किया था, 6 रन। ज्या दिशेने आपण पाहतोय ज्या सुंदर ट्रॉफीज ठेवलेल्या आहेत त्या दिशेने मात्र या ठिकाणी हा फटका पाहायला मिळाला। जवळपास त्याच ट्रॉफीकडे वाटचाल करतो की काय विकी स्पोर्ट कुकचे संघ, हाच इशारा इथे मात्र बबलू पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। बिल्कुल, बबलू पाटिल ने ऐलान किया है कि शॉट से कि एक कप हमारा है। लगातार दूसरे साल एक और शॉट हवा में और बबलू पाटिल आउट। 24 रन बने हैं और 3 ओवर में 10 रन चाहिए। क्या विकी स्पोर्ट कुकसे लगातार दूसरे साल इस चषक को जीतने जा रही है? आपको बताएंगे कुकसे की मशहूर आवाज योगेश पाटिल। थँक्यू सर। पूर्णपणे या ठिकाणी या सामन्याचं आपण जर नक्कीच अॅनलाइज केलं तर वर्चस्व पाहायला मिळतं या विकी स्पोर्ट कुकचे संघाचं, कारण 34 धावांचा पाठलाग करत असताना 2 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 24 धावा आतापर्यंत धावफलकर पाहायला मिळत आहेत। म्हणजे जे 2 पारमध्ये षटकं होती त्यामध्ये नक्कीच चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली, खास करून बबलू पाटीलच्या माध्यमातून। त्याचप्रमाणे पाहिलं तर बंटीने सुद्धा चांगलं एक सपोर्टिंग रोल अदा केला या 2 षटकामध्ये आणि शेवटच्या क्षणी मात्र बबलू पाटील झेलबादच्या स्वरूपात मात्र बाद झाला। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो या महेश पाटील। 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 10 धावा या ठिकाणी या स्पर्धेवर नाव कोरण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत। धावांची गरज आहे विकी स्पोर्ट कुकचे संघाला। आपल्या स्पेलमधील दुसरं षटक आणि संघामधून तिसरा षटक इथे मात्र ठिकाणी हात आलेला विवेक शेलार, रफ्तार के सौदागर राइट अप ओव्हर द विकेटने। पहा सेन्सिबल क्रिकेट, त्यात पुश करतो, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, डायरेक्ट हिट नक्कीच झाला असतं तर पंचांना मात्र विचार करावा लागला असता। चांगला या ठिकाणी मात्र प्लॅनिंग पाहायला मिळतं की विवेक शेलारच्या चेंडूवर इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळणं नक्कीच आपल्या संघासाठी चांगलं ठरेल आणि तशाच प्रकारे सुरुवात इथे मात्र बंटी पाटील या पहिल्या चेंडूवर करून देतोय आपल्या संघाला। 17-9, 17 चेंडू 9 धाब्यांची गरज। चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत, त्याचमुळे पाहतो की विकी स्पोर्ट कुकचे संघ इथे मात्र या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये परंतु नक्कीच कुठेतरी कट करण्याचा प्रयत्न केला, लिडिंग एज लागली, चेंडू हवेत होता आणि शॉर्ट फायलीच्या शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने मात्र या ठिकाणी झेलबाच्या महेश फलंदाज कुठेतरी कव्हर आणि डीप एक्स्ट्राकोच्या दिशेने स्ट्रोक मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता महेश पाटीलचा, परंतु नक्कीच अतिशय चेंडू वेगाने याला अतिरिक्त बाउन्स प्राप्त झाला, एज लागली आणि मात्र कोणत्याही प्रकारे चूक पाहायला मिळत नाही। बबलू पाटील बाद झाल्यानंतर लगेचच मात्र महेश पाटील शून्यावर बाद होते, पहिल्या चेंडूला सामोरा गेला आणि त्याचंच कारण की पाहतो नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय राहुल पाटील। 16 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, 9 धाब्यांची गरज। विवेक पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय, इथे मात्र या ठिकाणी जबरदस्त क्लासमत फटका, शॉट फायनलला बीट करतोय, चेंडू निघून जातोय, फाईन लेग सीमेरेषेला चिडतोय, फाडतोय, हा येतोय राहुलच्या बॅटमधनं एक जबरदस्त चौकार। परंतु या अतकुली नगरीमध्ये खरोखर आज जनसागर पाहायला मिळतो, या तूट गर्दी या ठिकाणी प्रेक्षकांची पाहायला मिळते या, कारण मित्रांनो नृत्य आहे जयदुर्गा ट्रॉफी 2020 अंतिम सामना
विकी स्पोर्ट कुकसे विरुद्ध सरस्वती स्पोर्ट खालिंग. थोडासा बॅकफुटला जात असताना काय फटका पाहायला मिळतो या परफेक्ट मिडल ऑफ बॅट डीपेस्टा कवते दिशेने चेंडू जातो या जमिनीला दन दन करत या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. जबरदस्त फटकेबाजी राहुलच्या बॅटमध्ये पाहायला मिळते. 2 चेंडूला सामोरे गेला 5 धावांवर खेळतोय आणि संघाची एकूण धावसंख्या पाहिली तर 2 गडी बाद एकूण 30 धावा. फक्त अवघ्या 4 धाब्यांची गरज अंतिम सामना या स्पर्धेवर नाव कोरण्यासाठी विकी स्पोर्ट कुकसी संघाला. इथे मात्र दिलीश खूप फटका जबरदस्त या ठिकाणी टायमिंग परंतु चेंडू बराच वेळ हवेत गेला. शॉट फायनलला खेळाडू सज्ज आहे आणि मात्र माघारी परतावं लागेल बंटी पाटीलला. फटका कुकसी संघाला. मेरे का दाना पहा मी तुलना करत नाही परंतु भारतीय संघासाठी के एल राहुल असेल रोहित शर्मा असेल अशाच प्रकारचे नक्कीच फटके त्यांच्या बॅटमधून आपण अधिकच पाहत असतो आणि तशाच प्रकारचा फटका बंटी पाटील ते मात्र या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला परंतु टायमिंग मात्र बरोबर झाला नाही. कुठेतरी बॅटच्या टोला चेंडू मात्र स्पर्श झाला आणि अतिशय चांगल्या प्रकारे मात्र झेल शॉट फायलीच्या दिशेने मात्र या ठिकाणी टिपला जातोय. नवीन फलंदाज मयूर पाटील नंबर 85. फक्त 4 धाब्यांची गरज 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या डावामध्ये. दोन्ही ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये पहा किती वेग पाहायला मी तुझ्या शॉट सिलेक्शन केलं होतं परंतु नक्कीच या ठिकाणी बॅटचं तोंड सुद्धा मात्र राहुलला मात्र उघडता आलं नाही परंतु या ठिकाणी बॅटला संपर्क झाला. 1 धाव नक्कीच पूर्ण झालेली आहे. 1-1 धाव इथे मात्र ट्रॉफीकडे मात्र या ठिकाणी वाटचाल करेल विकी स्पोर्ट कुकचे संघ. धावसंख्या 1 ने पुढे जाते 3 गडी बाद 31. देखिए पहले ओवर में विवेक शेलार अगर इस तरह की गेंदबाजी करते तो कुछ मौके बन सकते थे. यहाँ पर अब जीतने के लिए सिर्फ 3 रन चाहिए. कप को जीतने के लिए काफ़ी गेंदें बची है. 12 गेंदें 3 रन. पूर्णपणे या ठिकाणी सामन्यावर पाहिलं तर दबदबा निर्माण केलेला आहे असं वाटलं होतं की नक्कीच एक फायटिंग मात्र या ठिकाणी स्कोअर सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ उभा राहील आणि एक प्रेक्षकांना एक चांगली मॅच इथे मात्र पाहायला मिळेल परंतु नक्कीच खालिंग संघाने पूर्णपणे या ठिकाणी निराश केलं. इथे मात्र कुठे चेंडू मोठा फटका पाहायला मिळतो हवेत आहे. यतीश शेलार चेंडूच्या खाली अजून एक विकेट प्राप्त करत असताना या ठिकाणी सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ राहुल बॅक टू द डगआउट. बालरामजी सांबरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शरद एक जुनी तलवार इथे मात्र या ठिकाणी कर्णधाराने मात्र या ठिकाणी चेंडू हातात दिलेला आहे. नवीन फलंदाज रोहन पाटील फक्त आणि फक्त 3 धाब्यांची गरज. इथे मात्र पहा खूपच चांगली गोलंदाजी. अजूनही सामना संपला नाही मित्रांनो कारण या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. तुम्हाला ही स्पर्धा जिंकायची असेल तर नक्की तुम्हाला 3 धावा जोडणं गरजेचं आहे. सामना टाय झाला तर मात्र ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली आहे त्या संघाला विजय घोषित केला जाईल. इथे मात्र ओव्हरपिच चेंडू हवेत आहे. गॅप सुद्धा खूपच चांगला पिकअप करतोय. चेंडू सीमारेषा पार आणि या स्पर्धेवर नाव कोरतोय विकी स्पोर्ट कुकचे संघ.